नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 20 जुलै भागामध्ये बाबा म्हणतात, आम्हाला 2-2 जावई आले, पण हे काय थोरले जावई एवढे गप्प का? अधिपती म्हणतो, नाही नाही गप्प नाही, पण एकदम गडबडीत आलो ना, ते फोन आला आणि आम्ही लगेच आलो. बरं झालं ते झालं. आपण आता दोघांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देऊया. मास्तरीबाई आता अक्षरा हळदी कुंकू घेते, इराला लावते. अधिपती अक्षरा दोघांनाही गिफ्ट देतात. विद्या म्हणते, बघितलं इरा, तुमच्या दोघींमध्ये हाच फरक आहे. एवढ्या कमी वेळामध्ये अक्षराने हे सगळं मॅनेज केलं. हिरा म्हणते, खरंच ताई, माझ्या लग्नाबद्दल तुला आत्ता कळालं. तू हे सगळं कसं मॅनेज केलं? अगदी मोठी बहीण शोभतेस. अक्षर म्हणते, तू पण शोभते धाकटी बहीण. मग तुझ्यासाठी हे सगळं करायला नको? हिरा म्हणते, ताई, टोमणा कळाला, पण तुझं बरोबर आहे. मी आत्तापर्यंत खूप चुकीचं वागले, खूप चुकीचं बोलले आणि त्याचा आता मला पश्चाताप होतो. हात जोडून म्हणते, ताई सॉरी, तुझं खूप मोठं मन आहे आणि त्याच मनाने मला माफ कर. अक्षर म्हणते, हात खाली घे. तू वेडी आहेस का? काय चाललंय? मी तुला कधीच माफ केलंय मनातल्या मनात. मला आज फक्त तुझ्याकडून एक वचन हवं आहे. तू यापुढे तसलं काही करणार नाही. इरा म्हणते, तसलं म्हणजे? मी प्रेग्नन्सीचं नाटक केलं आणि तुमचं लग्न झालं, तसलं काहीतरी का? हसत म्हणते, ते आता मी करू नको. मग काय तुमचं झालेलं लग्न मोडू? ती आता एवढ्या मोठ्याने हसत असते की निकीला खूप आनंद होतो, पण विद्याला मात्र खूप लाज वाटते. आता अक्षराने अधिपती तिच्याकडे संशयाने बघतात. दुर्गी म्हणते, ताई, त्या मास्तरडीची बहीण बघ की, काहीच कामाची नाही. आता बघ ना, तुझ्याकडून पैसे घेऊन गेली, पण अजून काहीच काम केलं नाही. ताई, तू कसा भरोसा ठेवला? भुवनेश्वरी म्हणते, ठेवायलाच पाहिजे. आता त्यांचं लग्न झालं, संसार सुरू होणार, जबाबदारी येणार आणि एकदा की अंगावर जबाबदारी आली की पैसा लागतोच. इराताई आणि त्यांचा तो निखिल पैशासाठी लय हापापलेले आहेत. पैशासाठी वाटेल ते करू शकतात ते, आणि तसं पण काय बी करून आम्हाला सुनबाईला घराबाहेर काढायचंय, हे लग्न मोडायचे. दुर्गी म्हणते, ताई, तुझं बरोबर आहे. तू मोडायला निघाली आणि मोठे मालक जोडायला निघालेत. ते तर त्यांना हनीमूनला पाठवतायत आणि ते पण उद्याच चाललेत. आता दुर्गी भुवनेश्वरीला बरंच काही भरवते. अधिपती म्हणतो, इराताई, तुमचं काहीतरीच असतंय बरं का. आणि आता कसा विषय, वरून जरी ब्रह्मदेव आला ना, तरी तो काय आमचं लगीन तोडू शकत नाही. तसं आम्ही देवाशी सेटिंगच केलं ना. आता तो मोठ्याने हसत म्हणतो, काय मास्तरींबाई? आता मात्र इरा आणि निखिलचा खूप जळफळाट होतो. अधिपती म्हणतो, अहो, वडाला फेऱ्या कशा खतरनाक मारल्या विचारा की. यांनी कार्यक्रमच जोरदार करून टाकलाय, इशेच हार्ट केलाय. आता विद्याच्या डोळ्यात पाणी येतं. निखिलला फोन येतो. तो म्हणतो, हा आई, लगेच येतो. तो म्हणतो, इरा, जायला पाहिजे, आई वाट बघते. तिथे गेल्यानंतर काय होणार काय माहिती. इरा म्हणते, निखिल, अरे तिथं काहीच नाही होणार. मला माहिती आहे ना, तुझ्या आईवडिलांना काहीच प्रॉब्लेम नाही. निखिल म्हणतो, मी बाहेर थांबतो, तू ये. तो बाहेर जातो. विद्या म्हणते, इरा, तुला कळतंय का, तुझी पाठवणी आहे. इरा म्हणते, हे लग्नाचे 2-3 दिवस झाले की आपण बाहेर जेवायला जाऊ. अधिपती म्हणतो, चालतंय की. विद्या म्हणते, इरा, तू काहीच करायचा चान्स दिला नाही. अक्षर म्हणते, आई, नंतर कर आता. आणि म्हणते, इरा, तू आणि निखिल पहिले मित्रमैत्रिणी होता, पण आता नवरा बायको आहात. त्यामुळे त्याच्यावर पण चिडू नको आणि स्वतःवर पण. आता विद्या पण सांगते. इरा निरोप घेते आणि निघून जाते. ती गेल्यानंतर विद्या रडायला लागते, पण अक्षरा मात्र शांतपणे अधिपतीकडे बघत असते. अधिपती म्हणतो, काय झालं, गप्प गप्प का? अक्षरा म्हणते, मला जरा खटकलं. इरा अशी का बोलली? लग्न मोडू का? ती अशी का बोलली असेल? अधिपती म्हणतो, वाटलंच. अहो, त्या बोलता बोलता बोलून गेल्या असतील. तुम्हाला माहिती ना त्या कशा आहेत, जॉब केला असेल. त्यांच्या मनात आलं की ते दनदिशी बोलतात. आता झालं ते झालं. त्यांचा नवीन संसार आहे, तो उभा करायला जी काय मदत लागेल ना, ती आपण दोघांनी करायची. विद्या म्हणते, हो हो, तिला मदत लागेल ना. तो म्हणतो, अहो, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, सगळं होईल. विद्या म्हणते, अगं बाई, तुम्ही उभा का, बसा ना बसा. आता सगळ्यांचं बरंच काही बोलणं होतं. अक्षरा म्हणते, आई, आम्ही निघतो, पण हे घे. पैसे बघून विद्या म्हणते, अगं हे काय? अक्षरा म्हणते, अगं राहू दे. बाबा म्हणतात, गप्प बस. अक्षरा आग्रह करते,
पण ते काही घेत नाही. आता दोघं नमस्कार करतात आणि निघून जातात. भुवनेश्वरी विचार करते, कालची 1.5 दमडीची पोरगी आणि आम्हाला शिकायली, आम्हाला त्या कॉन्ट्रॅक्टची आठवण करून द्यायली वय. आम्ही करार पाळला नाही, आम्हाला बोलायली. आम्ही काय बोळ्याने दूध प्यायले होय? तुझ्या बोलण्यातली धमकी आम्हाला कळत नाही का हिराबाई? आता तुझा बंदोबस्त करायलाच पाहिजे. शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतोय, पण त्या नादात आम्ही विसरलो, शत्रूचा शत्रू हा शत्रूच असतोय. आता असं काय करतो ना, तिच्यासमोर एकच पर्याय असेल, तिच्या बहिणीचं लग्न मोडणं. पण या हिराला अडकवणार कशात? अधिपती आणि अक्षरा घरी येतात. अधिपती म्हणतो, मी म्हणतच होतो त्या निखिलसोबत लग्न नाही व्हायला पाहिजे आणि फोन आला हो. अक्षरा म्हणते, हो ना, पण मला एक सांगा, बाबांकडं 2 मुलं शिकवणीला आले आणि ते खूप पैसे देतात. मला खरंच सांगा, तुम्ही पाठवलेत ना? अधिपती म्हणतो, मुलं? कोण मुलं? ती बाबांकडं जे शिकवणीसाठी मुलं येतात ना ते. आणि आजपर्यंत शिकवणीचे कुणीच एवढे पैसे दिले नाही. अधिपती उठत म्हणतो, मास्तरीणबाई भलते चलते आरोप करू नका बरं का. ती अधिपती माझ्याशी खोटं बोलू नका. अधिपती म्हणतो, अहो मी खोटं बोलत नाही, काहीच बोलत नाही. ते हसत म्हणते, अधिपती खरंच सांगा, मी बायको आहे तुमची. अधिपती हसत म्हणतो, तुम्ही पक्क्या मास्तरीणबाई आहेत, विद्यार्थ्याला पकडता. अक्षरा हसायला लागते. तो बघितलं ना, आत्ता आपण पैसे देत होतो, घेतले का त्यांनी? शेवटी तुमचेच आहे बाबा, खतरनाक स्वाभिमानी. मला त्यांचं हे माहीतच होतं, म्हणून म्हटलं असे पैसे घेणार नाही, अशी मदत करूया. आणि 2 कार्यकर्ते होतेच ओळखीचे फॅक्टरीतले, सांगायचे पोरं अभ्यास करत नाही, म्हणून म्हटलं टाक बाबा पोरं इकडच्या शिकवणीत, जे काय पैसे असतील ते आम्ही देतो. आणि त्यांना फायदा झाला बरं का. त्या पोरासनी अभ्यासाची गोडी लागली. आता अक्षराला खूप कौतुक वाटतं. सकाळी भुवनेश्वरी आवाज देते, दानाजी चहा नाश्त्याचं बघा जरा. तेवढ्यात दुर्गी बघते, अक्षरा फुलं घेऊन येत असते. अधिपती वरून खाली येत असतो आणि एकजण चहा घेऊन चाललेली असते. दुर्गी तिला ढकलते, ती जाऊन अक्षराच्या अंगावर पडते. अक्षरा पडायला लागते, तिला अधिपती झेलतो, पण त्या नादात फुलं खाली पडतात. अधिपती अक्षराला म्हणतो, लागलं का तुम्हाला? भुवनेश्वरी म्हणते, काय गं तुझे डोळे फुटले का? ती सॉरी बरं का, चुकून झालं. अक्षरा म्हणते, ठीक आहे ठीक आहे, तुम्हाला लागलं नाही ना? ती नाही. अधिपती म्हणतो, ठीक आहे. भुवनेश्वरी म्हणते, चल जा आता, आवर हे सगळं. अधिपती अक्षराला म्हणतो, नक्की लागलं नाही ना? ती नाही. तो नक्की ना सारखं विचारतो. भुवनेश्वरीचा जळफळाट होतो. आजी म्हणते, अगं प्रवासाला निघाली, अशी धडपडू नको ना. दुर्गी म्हणते, अगं बाया हे काय घडलं? ताई हे आजच निघणार ना? अगं देवाचे फुलं खाली पडलेत, अपशकून घडला अपशकून. ताई हा देवीनेच संकेत दिलाय. भुवनेश्वरी म्हणते, खरंच की. दुर्गी म्हणते, ते बरोबर आहे. अधिपती म्हणतो, आईसाहेब असं काहीच नाही. तू कुठली गोष्ट कुठं जोडू नको. पण दुर्गी काही शांत बसत नाही आणि काही पण सांगायला लागते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.